SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। पुस्तके खाली पडल्याने 8 वर्षीय मुलाला दुकानदाराकडून बेदम मारहाण। नाशिकच्या सिडको येथील संतापजनक प्रकार। सविस्तर वृत्त असे, नाशिकच्या सिडको भागात दुकानाच्या काउंटरवरून चुकून पुस्तक खाली पडल्याने एका 8 वर्षीय मुलाला दुकानाच्या मालकाने बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित दुकान चालकाविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अभिजित पाटील यांचा 8 वर्षीय मुलगा यशराज पाटील हा आपल्या घराजवळील असलेल्या लकी गिफ्ट स्टोअर पवननगर या ठिकाणी वही घेण्यासाठी गेला असता त्याच्या हातून चुकून एक वस्तू पडली। ती वस्तू का पाडली या कारणावरून अंगावर वळ उठेपर्यंत त्या चिमुरड्याला मारहाण करण्यात आली, तसेच त्याला नांबूनही ठेवण्यात आले होते। मुलगा रडत रडत घरी आल्यानंतर मुलांच्या वडिलांना हे समजताच मुलाच्या वडिलांनी मुलाला सोबत घेऊन दुकानदार यांना विचारणा केली असता त्यांना सुद्धा संशयित आरोपी जमादार रहीम अन्सारी व बशीर जमादार अन्सारी यांनी मारहाण केली। माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने सिडकोसह नाशिक परिसरात संताप व्यक्त केला जात असून संशयितांविरोधात कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी मुलाच्या पालकांनी केली आहे। यावेळी बोलताना पालकांनी अधिक माहिती दिली। लकी जनरल स्टोअरमध्ये ना माझा मुलगा नोटबुक घ्यायला गेला असताना त्याच्याकडनं काहीतरी वस्तू पडल्या त्या दुकानामधून वस्तू पडल्यानंतर ती उचलायला गेला तो आणि ठेवायला गेला तर त्यांनी इतकं मारहाण केली माझ्या मुलाला। तो मनुष्य होता 60 वर्षाचा प्लस आणि त्याचा मुलगा होता 35 प्लस। तर त्यांनी एवढं मारलं आता बुक्क्याने त्याला हाणलं, चपलाने बुटाने हाणलं आणि खाली लोळच तो मारलं त्याला। आजूबाजूच्या लोकांनी त्याला सोडवलं तेव्हा त्यांनी ते बंद केलं। आम्ही विचारायला गेले असता माझ्यावर पण त्यांनी हल्ला केला। 4-5 जण होते ते आणि 4-5 जणांनी मिळून त्यांनी हल्ला केला आणि ते कोणालाच मानत नाही ते। आणि याच्या अगोदरही त्यांच्या 3 केसेस झालेल्या आहेत, 3 मॅटर त्यांच्या ऑलरेडी गल्लीमध्ये झालेले आहेत। या संदर्भात तुम्ही तक्रार नोंदवली? या संदर्भात अंबड पोलीस स्टेशनमध्ये आम्ही तक्रार नोंदवली आहे। त्यांनी तक्रार नोंदवून घेतलेली आहे। काय प्रकार घडला ते? काल संध्याकाळी माझा मुलगा वही घेण्यासाठी दुकानात गेला होता। दुकानात नाव आहे लकी प्रोव्हिजन। तिथे तो गेला असता त्याच्याकडनं काहीतरी वस्तू त्याच्याकडनं खाली पडली आणि पडली असताना तो उचलून तो वरती ठेवायला गेला दुकानामध्ये। त्या माणसाने त्याला असं वाटलं की हा उचलतो का किंवा काही बॉस आहे, तर त्याला खूप मारहाण केली। डोक्याला पाठीला चपलाने बुटाने मारलेले, रक्त गोठले अंगाचं सगळं। माझ्या मुलाला जर कमी जास्त झाला असतं त्यांनी काय केलं असतं? माझा मुलगा 8 वर्षाचा जे काय एवढा मोठा नाही, खूप मारलेले। याच्या पुढे असं होऊ नये असं पोलिसांनी दखल घेतली पाहिजे। SPN न्यूजसाठी नाशिक ब्युरो। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।